श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। पुन्हा एकदा सर्वांना शुभ दीपावली। आता उद्या आज झाली नरक चतुर्दशी आणि उद्या आहे लक्ष्मीपूजन। दिवाळीतील सगळ्यात महत्त्वाचा दिवस, ज्या दिवशी आपण लक्ष्मीला आवाहन करतो, लक्ष्मीचे स्वागत करतो। लक्ष्मी पूजनाची तयारी तुम्हाला थोडक्यात सांगते। जर तुमची अजूनही झाली नसेल तर तुम्हाला करण्यासाठी व्यवस्थित होईल। चौरंग पाट, लाल रंगाचे वस्त्र, या दोन मेन गोष्टी आहेत। त्यानंतर फरशी पुसण्यासाठी गोमूत्र आणि चांगले कापड, म्हणजे चांगल्याच कपड्याने जिथली आपण पूजा करणार आहोत तो भाग स्वच्छ करावा। टेबलावर करणार असाल तर टेबल स्वच्छ करावे। त्यानंतर केरसुनी, महत्त्वाच्या गोष्टी सांगते मी तुम्हाला, फक्त महत्त्वाच्या। केरसुनी लागणारच आहे, पंचामृत लागणार आहे। पंचामृतामध्ये दूध, तूप, दही, साखर आणि मध या 5 गोष्टी घालून कोमट दुधामध्ये करायचं, म्हणजे पंचामृत चांगलं बनतं, ना गार ना कडक गरम। कोमट दुधामध्ये अर्धा भांडाचं एक पंचामृत करून घ्यायचं आहे। त्यानंतर ज्यांनी कोजागिरीची पूजा केलेली आहे त्यांच्या ज्या त्यात सुपाऱ्या असतील त्या, अन्यथा कुबेर देवांची मूर्ती, गणपतीची मूर्ती, लक्ष्मीची मूर्ती, हे 3 लागेल। काही जण तो फोटो आणतात, कुबेर लक्ष्मी गणेश एकत्र असलेला असेल तर तो फोटो। त्याच पद्धतीने 5 विड्याची पाने, 5 हळकुंड, 5 सुपाऱ्या, 5 खोबऱ्याचे तुकडे, 5 खारकांचे तुकडे, हे सर्व सामान स्वच्छ, हळदी कुंकू नवीन आणले तर जास्त चांगले होईल, म्हणजे जेणेकरून त्याचा हात आपला कधीही वेगळ्या ह्याच्यात लागलेला नसेल, चुकून माकून। म्हणजे एक मला काय म्हणायचं, शुद्ध हळदी कुंकू हे लागेल। कुंकुमार्चन करणार असाल तर थोडंसं जास्त लागेल। हळद थोडीशी पुरते, म्हणजे अगदी थोडी पुरते। त्यानंतर चंदन किंवा अष्टगंध महाराजांना लावायला, गणपतीला लावायला। अखंड अक्षता 1 वाटीभर, सगळ्या देवी देवतांना आपण अक्षता वाहतो त्यामुळे अखंड अक्षता लागतील। त्यानंतर मग बाकीचं सगळं ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्ही किती तुपाचे दिवे लावणार, किती तेलाचे दिवे लावणार, हे सगळं तुमच्या याने अवलंबून आहे। आपल्याकडे जे काही असतील ते दागिने अंगात असतील, तुम्हाला काढायचे नसतील तरीही हरकत नाही। एका ताटामध्ये किंवा एका ताटलीमध्ये 100 रुपयाची नोट ठेवली तरी बास आहे। तुमच्याकडे जास्त पैसे असतील तर जास्त पैसे ठेवा, जितके असतील तितके ठेवा। आणि मुख्य म्हणजे नोटांबरोबर नाण्यांना विसरू नका, कारण नाण्यांना म्हणजे जास्त प्रिय आहेत ते मातेला कॉइन आहेत, त्यामुळे कॉइन त्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत। नाणी सुट्टी ज्याला आपण म्हणतो, ती सुट्टी नाणी ठेवायची आहेत। मंगल कलश ठेवायचा आहे। या सगळ्या गोष्टी आठवणीने ठेवायच्या आहेत। बँकेचे पासबुक असतील, महत्त्वाचे काही तुमच्या घराचे, घर घेत असाल किंवा असाल त्याचे कागदपत्र असतील, आपलं ATM असेल, तुमचं काम ज्यातून आहे लॅपटॉप असेल, या सर्व वस्तू पूजेमध्ये आठवणीने ठेवायच्या आहेत, कारण हे आपले सगळे महत्त्वाच्या गोष्टी आहेत। त्यानंतर कुंचन भरून ठेवायचं आहे, ज्यांच्याकडे आहे। नसेल त्यांनी उद्याच्या मुहूर्तावर मागवा। आपल्याकडे 999, 1500 आणि 2200 अशा 3 क्वालिटीचे सर्व साहित्यासहित कुंचन उपलब्ध आहे। 1500 आणि 2200 बरोबर डिश येईल, बाकी बरोबर 999 बरोबर फक्त डिश येणार नाही। मुख्य म्हणजे आपण तयार केलेली पोटली किंवा मी तुम्हाला पाठवली आहे ती पोटली न उघडता, आता उद्या जी घरी केलेली आहे त्यांनी फक्त त्यात धूप वगैरे घाला, मी पाठवलेली आहे ती संपूर्ण सिद्ध केलेली आहे, ती उघडण्याची गरज नाही। चांगला धूप, उदबत्ती हे जे काही आहे ते दारामध्ये, पणत्या, हे सगळं लावून घ्यायचं। म्हणजे मी एक थोडक्यात तुम्हाला पूर्ण ही घंटा, शंख, कमळगट्ट्याची माळ, श्रीयंत्र, महाराजांची मूर्ती, महाराजांचा फोटो, घंटी, झालं हे सामान, म्हणजे तुम्हाला पटापट काढण्यासाठी उद्या हे बरं पडेल। त्याचप्रमाणे फुलं आहेत, आपली कुलदेवी आहे, हे सर्व एका पाटावर तुम्हाला मांडून या सगळ्याची पूजा आपल्याला करायची आहे। आता उद्याच्या पूजेत मुख्य काय ठेवायचं आहे हे सगळं सोडून ते सांगते तुम्हाला, कारण खूप जास्त महत्त्वाचं आहे हे।
आणि आरती वगैरे झाल्यावर काय करायचे असे 2 उपाय दिवाळीचे तुम्हाला सांगणार आहे। पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला 5 इलायची, आता तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळेस हो, माता लक्ष्मीला जे अत्यंत प्रिय आहे तेच फक्त सांगणार आहे। 5 इलायची ठेवायच्या आहेत, 5 लवंग, हिरव्या इलायची, हिरव्या वेलची, 5 लवंग, 5 लेकुरवाळी हळकुंड, म्हणजे ज्याला अशी पिल्ल असतात, टोकं असतात, ती 5 हळकुंड, बस एवढंच साहित्य। बाकी सर्व तर आपल्या पोटलीमध्ये आहे, त्यामुळे बाकी काही घेण्याची गरज नाही। हे सर्व साहित्य एका वाटीत ठेवून त्याची पूजा करायची आहे आणि नंतर मग ह्यातलं साहित्य पूर्ण एका लाल अशा रिकाम्या पोटलीमध्ये काढायचं, असं रिकाम्या पोटलीमध्ये। आणि ही महालक्ष्मी दिवशीची पोटली, लक्षात आलं तुमच्या, ती तर आहेच, पण ही आपली स्वतःची एक वेगळी, जी आता एक पोटली आपण ह्याच्यात ठेवणार आहोत तिजोरीत, एक तुम्ही खिशात ठेवू शकता, एक तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता। या सगळ्या गोष्टी अगोदर मातेला व्हायच्या आहेत, लक्ष्मी मातेला, फोटो, मूर्ती जे काही असेल त्याला। त्यानंतर या तशाच रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी पोटलीत किंवा कपड्यात गुंडाळून तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत, कारण की या सिद्ध आहेत। त्यानंतर हे जे सांगितलं आहे ते झाल्यावर ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे। 1 माळी, 3 माळी, 5 माळी, 11 माळी, आपल्या इच्छेवर आहे, जेवढं जास्त कराल तेवढे जास्त तुम्हाला उद्या चांगलं वाटेल। 12-1 पर्यंत तरी उद्या म्हणजे जागायचं आहे। त्याच पद्धतीने मोठा दिवा जो सांगितला आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये तो लावायचा आहे। मातेची आरती अवश्य करायची आहे। बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये हा संभ्रम आहे की लक्ष्मी पूजना दिवशी आरती करायची नसते किंवा कुंचनची सेवा झाल्यावर आरती करायची नसते, असं बिलकुलही नाही। आरतीचा अर्थ आतर्ततेने हाक मारणे, माता आपल्याकडे टिकवून घेणे। 16 म्हणजे षोडशोपचार किंवा 16 उपचार ज्याला आपण म्हणतो त्यातील एक आहे आरती, शेवटची आहे आरती। आरतीशिवाय कोणतीही पूजा ही अपूर्ण असते, त्यामुळे आरती करायचीच आहे। आरती करून झाली की कापरामध्ये 2 वड्या कापूर आणि 2 लवंगा घेऊन त्या प्रज्वलित करायच्या आहेत। गुगळ धूप असेल तर तो जाळायचा आहे। आता तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते की कुंचन कसा भरायचा। खूपच माझ्या मैत्रिणींचे प्रश्न आहेत की ताई आम्हाला कुंचन कसा भरायचा माहित नाही। ही आहे ताटली, यामध्ये हे बघा, या ताटलीमध्ये 5 रुपये, 1 रुपये असे कॉइन ठेवायचे, कडेला 5, मध्ये 1 आणि मध्ये अजून 1 असा ठेवायचा, 20चा किंवा कुठला जो असेल तो। त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचे, त्यामध्ये असा कुंचन ठेवायचा। या कुंचनच्या सगळ्या चिन्हावर तुमच्याकडे जो असेल तो, ताई ही डिझाईन नाहीये, जो असेल तो, सेवेला महत्व आहे। त्यानंतर ह्याला हळदी कुंकू चंदन लावून घ्यायचे सगळ्या बाजूने, आतमध्ये हळदी कुंकू वाहून घ्यायचे। कुंचन बघा कसा भरायचा, आतमध्ये हळदी कुंकू भरून घ्यायचे। त्यानंतर 1 मूठ तांदूळ घ्यायचे, त्यामध्ये टाकायचे 1 मूठ तांदूळ, जप म्हणायचा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। त्यानंतर बघा, आता या ठिकाणी माझ्याकडे मी गोमती चक्र घेतलेले आहेत, जसं तुमच्या हाताला येईल तसं 5 गोमती चक्र घालायचे, जप कायम ठेवायचा, पुन्हा वरून तांदूळ घालायचे। त्यानंतर कवड्या घ्यायच्या, पुन्हा हळदी कुंकू व्हायचे, पुन्हा तांदूळ घ्यायचा। हे सगळं करताना जप चालू ठेवायचा। जे साहित्य आहे ते साहित्य पुन्हा मुठभर तांदूळ, ते साहित्य पुन्हा मुठभर तांदूळ, अशा पद्धतीने हा कुंचन भरून घ्यायचा। जप कंटिन्यू करायचा। त्यानंतर कुंचन वरती तांदूळ येतील, त्याच्यावर चांदीचा कॉइन ठेवायचा असेल तर, नसेल तर काहीही हरकत नाही। चांदीचा कॉइन ठेवायचा, गुलाबाचं फूल व्हायचं, त्या फुलाला गुलाबाचं अत्तर लावायचं, गजरा असेल गजरा लावायचा। आणि हे झाल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम 11 किंवा 16 वेळा म्हणायचे असते। 11 किंवा 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम, 1 वेळा श्री सूक्त, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, आणि तुम्हाला जितक्या वेळ जमेल तितक्या वेळ थोडासा जप, अशी करायची असते कुंचन सेवा। आज अगदी थोडक्यात सांगितली, येईल त्या शुक्रवारी दिवाळी झाल्यानंतर तुम्हाला भरून दाखवणार आहे। तर उद्याच्या पूजेमध्ये ज्यांच्याकडे आहे कुंचन भरून ठेवा, नसेल त्यांनी ऑर्डर करा। त्याच पद्धतीने महालक्ष्मी अष्टलक्ष्मी कलश सुद्धा आपल्याकडे आता उपलब्ध आहे, हवा असेल त्यांनी
77 57 94 94 41 आपल्या या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा। नक्की उद्याच्या दिवशी बुक करा। अमावस्या जरी असेल तरी उद्या लक्ष्मीपूजन आहे। लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज, दिवाळीचा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी चांगला आहे। तर तुम्हाला ज्या वस्तू हव्यात त्या मागवा। दिवाळीचे अजूनही उपाय उद्या घेऊन येईल। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।